आज आपण काळा मसाल्याची रेसिपी बघतोय. तर मी 1 वाटी खोबरं किसून घेते आहे. तर मी 1 वाटी खोबरं किसून घेतलं आहे आणि इथे मी सुका गरम मसाला घेतला आहे. त्याच्यामध्ये जास्त घ्यायचे धणे आणि जिरं आणि काळी मिरी आणि लवंग घेतल्या आहेत मी थोड्या आणि थोडंसं बडीशेप घेतलं आहे, तेजपत्ता घेतला आहे. तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल, तर माझ्याकडे आता दालचिनी नाही आहे ह्याच्यामध्ये, तर जे असेल ते घ्यायचं आपण. हा कांदे मी कापून स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत. मी 1 वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे. असं सुकं भाजून घ्यायचं आणि गरम मसाला पण असं सुकाच भाजून घ्यायचा. गरम मसाला पण मी भाजून घेते. 2 चमचे तेल टाकून कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा. तर ह्या कांद्यामध्ये 6 कांदे घेतले, त्याच्यामध्ये 1 लसूणीचा गड्डा मी सोलून घेतल्यात लसूण आणि 1 इंच आलं घेतलं आहे. 2 ते सगळं आता हे 2 चमचे तेलामध्ये भाजून घ्यायचं. कांदा, लसूण आणि आलं. प्रथम सुकं खोबरं आणि अख्खा गरम मसाला ग्राइंड करून घ्यायचा मिक्सरच्या. तर आपला हा काळं वाटण तयार झालेला आहे. ह्याला गोडा मसाला पण बोलतात. तर असं तुम्ही वाटण तयार केलं तर तुम्ही चिकन, मटण किंवा कडधान्याच्या भाज्याला पण तुम्ही वापरू शकता आणि हे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये 8 दिवस राहू शकतो हा मसाला. ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्या ह्याच्यातून बघत आहात हा व्हिडिओ ते पण तुम्ही सांगा आणि तुम्ही असा मसाला बनवता की नाही ते पण मला सांगा कमेंट करून.